नमस्कार, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC कडून महाराष्ट्र गट क व सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा याची जी जाहिरात आहे, महाराष्ट्र गट क ग्रुप सी ची जाहिरात आलेली आहे. दिनांक 25 तारखेला ही जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र गट क सेवाची. त्यामध्ये महाराष्ट्र गट किंवा सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 ही 27 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रावर ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित CBT पद्धतीने घेण्यात येईल. म्हणजे आजपर्यंत ग्रुप सी ग्रुप बी याच्या परीक्षा ह्या पेन आणि पेपर बेस्ड होत होत्या. एकाच दिवशी पूर्ण महाराष्ट्रात त्या घेतल्या जात होत्या, पण आता ही परीक्षा जी आहे ती ऑनलाईन बेस्ड होणार आहे. CBT पॅटर्नमध्ये होणार आहे आणि शिफ्टमध्ये होणार आहे. म्हणजे 4-5 दिवस वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होतील आणि त्यामध्ये नॉर्मलायझेशनसुद्धा याच्यात लागू होईल. सर्वप्रथम आपण पदं आणि जागा बघून घेऊ. तर उद्योग निरीक्षकच्या 9 जागा आहेत, तांत्रिक सहाय्यकच्या 3 जागा आहेत, कर सहाय्यकच्या 282 जागा आहेत, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट ब याच्या 461 जागा आहेत आणि सर्वात जास्त जागा लिपिक तंटलेखकच्या 1864 इतक्या जागा आहेत. अशा 2619 अशा संपूर्ण पदं आहेत. यानंतर आपण कालावधी बघून घ्या. तर अर्ज जे आहेत ते 27 जून 2026 पासून सुरू होणार आहे, तर 17 जुलै 2026 पर्यंत राहणार आहे. यामध्येच आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. यांची वेतन श्रेणी काय राहणार आहे? तर उद्योग निरीक्षक याची वेतन श्रेणी S13 असणार आहे, 35,400 ते 1,12,400. तांत्रिक सहाय्यक S10 29,200 ते 92,300. कर सहाय्यक S8 25,500 ते 81,100. लिपिक तंटलेखक 19,900 ते 63,200 S6 ची वेतन श्रेणी आहे. आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक S14 ची वेतन श्रेणी आहे, 38,600 ते 1,22,800. या प्रकारे वेतन श्रेणी दिलेली आहे. आता आपण पात्रतेचे निकष बघूया. तर सर्वप्रथम पात्रता म्हणजे भारताचा नागरिक असावा. दुसरं वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1 ऑक्टोबर 2026. तर 1 ऑक्टोबर 2026 या तारखेपर्यंत आपण 19 वर्ष, जनरली इथे 18-19 या प्रकारे दिले आहे, वर्षापर्यंत किमान आपलं वय असावं आणि मॅक्झिमम 38 पर्यंत. त्यामध्ये आरक्षण, समांतर आरक्षण इथे लागू आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हतेमध्ये इथे 4 पद पोस्ट आहेत. त्या 4 पैकी उद्योग निरीक्षक ही जी गट क ची पोस्ट आहे त्यासाठी आपल्याला सांविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्यामधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगर रचना इत्यादी विषया व्यतिरिक्त, म्हणजे आपल्याला इथे इंजिनिअरिंगची पदवी हवी आहे किंवा पॉलिटेक्निक पण चालेल, पण ते सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल रिलेटेड इंजिनिअरिंगमध्ये ती नसावी, किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी, म्हणजे जर आपण विज्ञान शाखेतून पदवी घेतली आहे ती सुद्धा इथे चालेल. म्हणजे BA BCom आणि अदर ज्या पदव्या आहेत त्या इथेच, त्यांना उद्योग निरीक्षकसाठी फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर दुसरी जे पद आहे ते आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. या पदामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे SSC किंवा SSC समतुल्य अशी अर्हता आणि त्यासोबतच ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये
अभियांत्रिकी वा यंत्र मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये 3 वर्षाचा पॉलिटेक्निक कोर्स किंवा डिग्री. तर जर आपल्याला सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी अप्लाय करायचं आहे तर आपलं एकतर 10वी झालं पाहिजे SSC, आणि त्यासोबतच आपल्याला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग या 2 विषयांमध्ये डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे. जर ही शैक्षणिक पात्रता आपल्याकडे असेल तरच आपण सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या संवर्गाकरता शारीरिक अर्हता. आपली शारीरिक अर्हता किती असावी, तर उंची जी आहे पुरुषांमध्ये ती 163 सेंटीमीटर असावी कमीत कमी, आणि छाती 79 सेंटीमीटर आणि फुगवल्यावर 5 सेंटीमीटर वाढावी. त्याचप्रकारे महिला उमेदवारांसाठी उंची ही 155 सेंटीमीटर कमीत कमी आणि वजन 45 किलो इतकं असावं. हे 2 पद सोडून बाकी जे पद आहे त्यासाठी आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी एवढीच फक्त शैक्षणिक अर्हता पूर्ण करायची आहे. त्यानंतर टंटलेखन अर्हता. कर सहाय्यक व लिपिक टंटलेखन या 2 संवर्गासाठी आपल्याला टंटलेखनाची अर्हता मागितलेली आहे. त्यात कर सहाय्यकासाठी मराठी टंटलेखनाचा वेग हा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंटलेखनाचा वेग हा 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आपल्याकडे असावे. म्हणजे आपल्याला इथे प्रमाणपत्रसुद्धा लागेल. आणि जर आपण लिपिक टंटलेखकसाठी अर्ज करत असाल तर मराठी टंटलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंटलेखनाचा वेग 40 प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आपल्याकडे असावे. म्हणजे जर आपण लिपिक टंटलेखन या पदासाठी अर्ज करत असाल तर आपल्याकडे मराठी 30 वर्ड पर मिनिट किंवा इंग्लिश 40 वर्ड पर मिनिट यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र असेल तरी चालेल. पण जर आपण कर सहाय्यक या पदासाठी अर्ज करत असाल तर आपल्याला मराठी 30 प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 प्रति मिनिट ही दोनही उत्तीर्ण असलेले शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र लागतील. आणि हे प्रमाणपत्र आपची दिनांक काय असेल तर आपण मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी विविध अंतिम दिनांकापर्यंत आपण ही शैक्षणिक अर्हता धारण करणे अनिवार्य आहे. म्हणजे आजसुद्धा जर आपलं टायपिंग झालेलं नसेल तर आपण आजसुद्धा टायपिंग देऊन मुख्य परीक्षेच्या निकालापर्यंत आणि त्यानंतर जे मुख्य परीक्षेचे फॉर्म अर्ज सुरू होतील त्या अर्जाच्या शेवटच्या तारखेपर्यंत आपल्याकडे हे सर्टिफिकेट्स आणि लागणारी शैक्षणिक अर्हता असावी. म्हणून आजसुद्धा आपण टायपिंग सुरू करू शकता आणि ते आपलं 6 महिन्यामध्ये येऊन जाईल. त्यामध्ये टंटलेखन टायपिंगमध्ये सूट दिलेली आहे काही लोकांना. त्यानंतर जाहिरातीचे परीक्षेचे टप्पे कशा प्रकारे आहेत तर ह्या सर्व संवर्गांसाठी उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक टंटलेखक यांच्यासाठी एकच संयुक्त परीक्षा होईल. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या सर्वांसाठी एकच संयुक्त पूर्वपरीक्षा होईल. या पूर्वपरीक्षेचा निकाल लागल्यानंतर उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक टंटलेखक या 4 पदांकरता या 4 संवर्गांकरता संयुक्त मुख्य परीक्षा एकच होईल. पण सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यासाठी एक स्वतंत्र मुख्य परीक्षा होईल. संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे ती 100 गुणांची होणार आहे आणि संयुक्त मुख्य परीक्षा ही 400 गुणांची होणार आहे.
आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक करता 300 गुणांची होणार आहे. आता ही परीक्षा सर्वात प्रथमदा ऑनलाईन पद्धतीने CBT पद्धतीने घेत असल्यामुळे यामध्ये नॉर्मलायझेशन सुद्धा लागणार आहे, कारण परीक्षा वेगवेगळ्या सत्रांमध्ये आयोजित केली जाणार आहे. कुणाचा पेपर कोणत्या दिवशी अशी 2-4 दिवस ही परीक्षा चालणार आहे, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही परीक्षा चालणार आहे. तर त्यामुळे याच्यात नॉर्मलायझेशन सुद्धा येणार आहे आणि त्यानं रिझल्ट डिक्लेअर होण्याच्या आधी आयोग आन्सर की प्रसिद्ध करेल आणि रिस्पॉन्स शीट सुद्धा आपल्या प्रोफाईलमध्ये दाखवण्यात येईल. अर्ज करण्यासाठी आपल्याला या सगळ्या कागदपत्रांची प्रमाणपत्रांची गरज आहे. इथे साईज सुद्धा दिलेली आहे की कोणत्या साईजमध्ये आपल्याला ती अपलोड करायची आहे. त्यासोबतच संयुक्त पूर्व परीक्षेचा शुल्क ही अमागासाठी 394 आहे आणि मागासवर्गीयसाठी 294 आणि माजी सैनिकांसाठी फक्त 44 रुपये इतका आहे. मुख्य परीक्षेचा पण 544, 344 आणि 44. संयुक्त परीक्षा झाल्यानंतर आणि त्याचा निकाल लागल्यानंतर आपल्याला मुख्य परीक्षेसाठी पुन्हा एकदा अर्ज करावा लागतो. त्यावेळेस आपल्याला ही फी भरावी लागेल. त्यानंतर पदांची संख्या आपण इथे बघू. उद्योग निरीक्षक एकूण 9 पदे आहे. त्यापैकी अनुसूचित जाती एक पद, एक सर्वसाधारण आणि एक महिला. अनुसूचित जमाती STला एकही पद नाही आहे. त्यानंतर इकडे एक वीज विमुक्त जातीला एक पद आहे विजे. त्यानंतर इतर मागास OBCला 3 पद आहे, त्यापैकी 2 सर्वसाधारण आहे आणि एक महिला आहे. त्यानंतर एक पद विमाप्रव, एक पद आणि 8 पदं जी आहेत ती आरक्षित पदे आहे. एक अराखीव पद आहे. असे 9 पदं आहेत. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक, त्याच्यात फक्त 3च पदं आहेत. एक विमाप्रवचं एकच पद आहे सर्वसाधारण, एक इथे पद आहे आणि 2 अराखीव पद, एक अराखीव पद आहे. फक्त 3च पद आहे. पण या पदांमध्ये अजून मुख्य परीक्षेपर्यंत अजून वाढ होणार आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक याचे बाकी संवर्गापेक्षा सर्वात जास्त पदं आहेत, 461. त्यापैकी 34 SC, 17 SC, विजे 12, OBC 97 आणि अराखीव पदे 166. कर सहाय्यक 282 पदं, त्यात 29 SC, 10 ST, 20 ST, OBC 42 आणि जनरलचे सर्वसाधारण 102 पदं असे आहेत. त्यानंतर लिपिक तंठलेखक याचे जे पदं आहेत ते प्रत्येक विभागाअंतर्गत आहेत. याचे 1864 इतकी पदे आहे. पण ते वेगवेगळ्या विभागामध्ये, जसं आता मंत्रालयीन प्रशासकीय विभागामध्ये 243 पदं आहेत. आपण इथे पूर्ण पदांची माहिती बघू शकता. सह्याद्री व नंदगिरी राज्य अतिगृह मुंबई. त्यानंतर लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालय मुंबई. त्यानंतर वित्त विभागामध्ये सहसंचालक लेखा व कोषागारे नागपूर. त्यानंतर सहसहाय्यक लेखा व कोषागारे नाशिक. अमरावती लेखागार व कोषागारे नवी मुंबई. त्यानंतर पुणे छत्रपती संभाजीनगर सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा नागपूर विभाग. सहसंचालक कोकण विभाग. विमा संचालनालय मुंबई. गृह विभाग 4 पदे. महासमादेशक होमगार्ड मुख्यालय मुंबई 2 पदं. पोलीस महासंचालय कार्यालय शहर लिपिक संवर्ग मुंबई 69 पदे. त्यानंतर विधी व न्याय विभाग
सरकारी वकिलांचे कार्यालय मुंबई मूळ शाखा 10 पदे. सरकारी वकिलांचे कार्यालय मान्य उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई 9 पदे. उच्च न्यायालय मुंबई 27 पदे. न्यायप्राधिकरण मुंबई 4 पदे. या प्रकारे आपण इथे आपले सगळी पदांची माहिती आपण इथे बघू शकता. आपण हे नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण पदांचा जो हे माहिती आहे ते आपण बघू शकता आणि त्यानुसार आपण ठरवू शकता. धन्यवाद. आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले आभार.